तर इकडे मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवत भुजबळांना जीवे मारण्याची ही धमकी देण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तीनं ठार मारलं जाईल असं पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलाय। भुजबळांच्या फार्म हाऊस बाहेर पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आली आहे आणि या संदर्भातलाच घेतलेला आढावा आपण पाहूयात। शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांना काल पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आज भुजबळ फार्म परिसरात पुन्हा एकदा बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। आपण सध्या नाशिकच्या भुजबळ यांच्या निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म या ठिकाणी आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो भुजबळ फार्मच्या या बंगल्याच्या बाहेर लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यापूर्वी तब्बल 3 ते 4 वेळेस छगन भुजबळ यांना अशाच पद्धतीचे धमकीचे फोन कॉल्स आणि काही निनावी पत्र देखील प्राप्त झाले होते। काल देखील अशाच स्वरूपाचे एक पत्र भुजबळ फार्म या ठिकाणी आलेलं आहे, ज्यात छगन भुजबळ यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि त्यांना जीवे मारण्याचा धोका असल्याचा आणि त्यांना धमकी असल्याचं या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी देखील अशा पद्धतीचा एक मोठा बंदोबस्त भुजबळ फार्म परिसरात तैनात केलेला आहे। एकूणच मराठा आरक्षण या संदर्भात ज्या पद्धतीची भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे, त्यामुळे मराठा समाजाचे काही आंदोलक जे आहेत ते भुजबळांवर नाराज आहेत आणि त्याच अनुषंगानं हे धमकीचे फोन कॉल्स येत असल्याचं बोललं जात आहे। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता भुजबळांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त भुजबळ फार्म परिसरात तैनात केला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।